हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा हा कटोरी ब्लाउज आहे 38 साईजचा। तर त्याची संपूर्ण पेपर कटिंग पाहणार आहोत। त्याचबरोबर बघा या ब्लाउजची जी बाही आहे तर ती आता जी ती ट्रेंडिंग चालू आहे बाही, पफ बाही, लॉंग स्लीव्ज आहे। तर ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पेपर कटिंग पाहणार आहोत त्या बाहीची। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर इथं बघा ब्लाउजची उंची आहे ती 14 इंच होती, त्याच्यात प्लस मी 1 इंच ऐड केलं, म्हणजे ब्लाउजची उंची इथं 15 इंच घेतलेली आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं ब्लाउजची उंची कमी जास्त घेऊ शकता। आता बघा इथं छाती आहे 38, तर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे, म्हणजे 38चा चौथा भाग 9.5 इंच घेतलाय मी, आणि प्लस त्याच्यामध्ये मार्जिन ऐड केली आहे 1.5 इंच। तर 1.5 इंच ऐड करून ती 9.5 आणि 1.5 इंच 11 इंच इथं छातीची घडी झालेली आहे। त्याचबरोबर बघा शोल्डर घेतलंय 5.5 इंच, मुंडा 6 इंच, गळा रुंदी 2.5 इंच, आणि बाही लांबी आहे ती बघा 10 इंच होती, तर प्लस मी त्याच्यात मार्जिन ऐड केलं आहे 1 इंच। तर या पद्धतीने इथं सर्व मेजरमेंट मी घेतलेलं आहे। तर आपण आता कटिंगला सुरुवात करूया। तर इथं बघा मी एक पेपर घेतलेला आहे आणि त्याची बंद बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवलेली आहे। तर बघू शकता इथं ओपन साईड आहे ती वरच्या साईडला आहे। आता बंद बाजूकडून आपल्याला ब्लाउजची उंची टाकायची असते। तर इथं बघा 14 प्लस 1 इंच म्हणजे इथं 15 इंच मी इथं ब्लाउजची उंची घेतलेली आहे। आता इथं 5.5 इंच शोल्डरचं माप टाकलं, ते सुद्धा व्यवस्थित चेक करायचं आहे। आता सरळ अशी इथं लाईन आखून घेऊया आपण शोल्डरची। आता इथं बघा जे शोल्डर मोजलेलं आहे आपण 5.5 इंच, तिथून खालच्या साईडला आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे। तर मुंडा आपल्याला इथं 6 इंच घ्यायचा आहे 38 साईजसाठी। तर मोठी साईज आहे त्यासाठी बघा इथं 6 इंच मुंडा घेतला, तो सुद्धा व्यवस्थित चेक करायचा। त्याच्यानंतर शोल्डर आणि मुंडा इथं आपण जॉईंट करणार आहोत। आता इथं बघा एवढं झालं। त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला, 38चा इथं चौथा भाग आहे 9.5 इंच। तर 9.5 इंच बघा टेप जिथं आलेला आहे बंद बाजूकडे तिथून ठेवलेला आहे मी। आता वरती बघा मार्जिन ऐड करायची आहे 1.5 इंच। तर 9.5 आणि 1.5 इंच इथं 11 इंच झालेले आहे। तर या पद्धतीने दोघं लाईन जोडून घेतल्या। आता बघा दोघं आपण जर मोजलं तरी 11 इंच आलं, तर खाली सुद्धा आपल्याला कमरेच्या साईडला 11 इंच घ्यायचं आहे, कारण पाठीमागे आपण टक्स घेतो त्यासाठी। तर आता दोघं पॉईंट या पद्धतीने जोडायचे आहे। आता इथं बघा मुंड्याचे परफेक्ट तुम्हाला आकार जमत नसेल तर तुम्ही बघा या पद्धतीने मुंडा जेवढा घेतला असेल त्याचं सेंटर पॉईंट काढायचं, आणि त्याच्यानंतर बघा पाठीमागचा मुंडा इथं मी 1.5 इंच घेतला आणि पुढचा मुंडा इथं मी 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। आता या पद्धतीने एक लाईन आखून घेतली। आता इथं बघा मुंड्याचे आकार कसे द्यायचे, तर मुंडा आपण इथं सेंटर काढलेला मुंड्याचा, तिथून आपल्याला जिथपर्यंत आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंतच आपल्याला हा आकार द्यायचा आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता मी पाठीमागचा जो मुंडा आहे तो जिथं 1.5 इंचची मार्जिन घेतलेली होती, म्हणजे मार्किंग केलं होतं आपण, त्याच्या खाली घेतलेला आहे। आता तुमचं जर मुंड्यामध्ये इथं चुन्या येत असतील किंवा तो इथे छातीमध्ये ब्लाउज टाईट होत असेल, तर तुम्ही बघा जिथं आपण फिटिंगच्या साईडला अर्धा इंच खाली डाऊन करायचं। तुम्ही इथं पाव इंच सुद्धा घेऊ शकता, म्हणजे काय होईल की जे एक्स्ट्राचं कापड राहतं तर ते इथं आपलं चुन्या येतात त्यासाठी ते आपलं कट होऊन जातं, आणि ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित येतो। तर हा जर प्रॉब्लेम तुम्हाला असेल तर तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करा। तर मी बघा कस्टमरचं ब्लाऊज आहे हे, तर मी जसं आहे मार्किंग आपण पहिले केलेलं होतं सेम त्याच पद्धतीने कटिंग करते। आणि तुमचं जर बघा चुन्या येत असतील तर तुम्ही जो आपण खाली डाऊन केलेला आहे मुंडा, तर तो कट करायचा आहे। तर बघा इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल। तर बघू शकता इथं या पद्धतीने पाठीमागचा पार्ट आपला कटिंग झालेला आहे। आता दोघं पार्ट आपण सोबत कट करतोय त्यासाठी। तर 2.5 इंच गळा रुंदी घेतली, पुढचा गळा 6 इंच घेतला। आता खाली सुद्धा 2.5 इंच इथं मी गळा रुंदी टाकलेली आहे, आणि या पद्धतीने आपल्याला गळ्याचा इथं पुढचा गळा काढण्यासाठी बॉक्स तयार करायचा आहे। तर मी सिंपल असा गोल गळा घेतलेला आहे इथं। तर गळा 6 इंच घेतलाय, तुम्ही लहान मोठा इथं घेऊ शकता। आता इथं बघा क्रॉसपट्टी काढायची आहे खाली, त्याआधी बघा जी माप आपण घेतलेली ती लिहून घेऊया। तर शोल्डर 5.5 इंच, मुंडा 6 इंच, गळा रुंदी 2.5 इंच, पुढचा गळा 6 इंच, आणि छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच म्हणजे 11 इंच इथं छातीची घडी घेतलेली आहे आपण, आणि खाली सुद्धा आपण 11 इंच इथं घडी टाकलेली होती।
आता इथं क्रॉसपट्टी काढायची आपल्याला. तर गळ्याकडून बघा 2.5 इंच घ्यायचं आणि फिटिंगच्या साईडने आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करायची आहे. म्हणजे पेपर पॅटर्न तयार करताना 2 आणि 2.5ची गळा इथं क्रॉसपट्टी काढायची आपल्याला. तर या पद्धतीने बघा आता आकार देऊन द्यायचा कटोरीचा. आता कटोरी कशी मोजायची तर बघा मी या पद्धतीने मोजते. म्हणजे मुंड्याकडून मी 5 इंचवरती, साईज मोठी आहे त्यासाठी 5 इंच घेतलं आणि साईज जर लहान असेल 34 पर्यंत असेल 28 पासून तर तुम्ही इथं 4.5 घ्यायचं आहे. आता गळ्याकडे बघा तर 6 इंच घेतलं होतं तर खालून वरती 1 इंचावरती मार्किंग करायची आणि या पद्धतीने तिरकस लाईन आखून घ्यायची आहे. आता सिंपल असा इथं कटोरीचा आपण शेप देऊन देऊया. गळासुद्धा मी थोडासा जिथे आपण पॉईंट घेतलेला आहे तिथून घेते, म्हणजे परफेक्ट असा आपला इथं पॅटर्न आहे ते रेडी होईल. तर हे झालं कटोरी ब्लाऊज आहे आपला 38 साईजचा. आता कटिंग करून घेऊया. कारण आपण बंद बाजू डबल पेपर घेतलेला होता, डबल फोल्ड केलेला. तर इथे बघा 2 पार्ट आपले रेडी होतील. तर हा पाठीमागचा पार्टसुद्धा रेडी झाला आणि पुढचासुद्धा आपला इथे रेडी झालेला आहे. आता गळा रुंदी बघा 2.5 इंच घ्यायची पाठीमागच्या भागाला सुद्धा. आता इथे ब्लाऊजवरनं मी माप घेतलं होतं, गळ्याचं माप त्यांचं घेतलं नव्हतं मी. तर 3.5 इंच त्यांची पार्ट होती ब्लाऊजची. तर त्याच्यात मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं आणि त्यांचा बघा गळा 11चा होता, म्हणजे शिवून तो 10.5 इंचाचा होईल. आता वरती गळा रुंदी मी 2.5 इंच घेतली आणि खाली 3 इंच घेतलेली आहे आणि सिंपल असा मी इथं गोल गळा इथं आखून घेते बघा. आता पाठीमागचे टक्स कसे घ्यायचे तर गळ्याकडून 4.5 घ्यायचं आणि वरतीसुद्धा आपल्याला 4.5च घ्यायचं आहे. एक लाईन आखून घ्यायची, दोघं साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची. आता इथं बघा पुढचं जो पॅटर्न आहे ते कट करायचं आहे आपल्याला. तर पुढचं पार्ट कटिंग करताना बघा सर्वात पहिले मी मुंड्याचा आकार कट केला, त्याच्यानंतर क्रॉसपट्टीचं इथं कटिंग केलं. आता पुढचा गळा कटिंग केला, त्याच्यानंतर कटोरी. तर या पद्धतीने आपलं पुढचं पार्टसुद्धा कटिंग झालं. आता कटोरी कशी वाढवायची तर पाहूया. तर गळा रुंदी बघा आपण 2.5 इंच घेतली होती, तर तीच गळा रुंदी आपल्याला कटोरीला सुद्धा घ्यायची आहे. तर बघा आडवं माप जे मी होतं ते 2.5 इंच गळा रुंदी त्या साईडला टाकली आणि उभं माप मी 1.5 इंच घेतलेलं आहे. आता बघा जिथं 1.5 इंचची मार्किंग केली तिथून खाली 5 इंचावरती मार्किंग करायची आहे आणि आडवं माप इथं बघा मी 8 इंचचं घेते, म्हणजे आडवी कटोरी आपली इथं 8 इंच आहे आणि उभी 9 इंच येणार आहे. तर या पद्धतीने लाईन आखून घेतली. आता या पद्धतीने बघा जी आपण आडवी मार्किंग केलेली आहे तिचं इथं आपल्याला सेंटर काढायचं आहे. आता सेंटर काढलेलं आहे तिथूनच वरून टेप ठेवायचा आणि जिथं 9 इंच येत असेल तिथपर्यंत लाईन आखून घ्यायची आहे. तर पहा इथं तिघं पॉईंट जोडून घ्यायचे आता या पद्धतीने. तर खूप सोपी पद्धत आहे कटोरी वाढवायची, तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा जर तुम्हाला पेपर पॅटर्न शिकायचं असेल तर. आता बघा सिंपल असा मी आकार देऊन दिला. आता साईड पार्ट ठेवायचा आहे आपण मगाशी कट केलेलं. आता बघा इथं साईड पार्ट आणि कटोरी सारखीच येते, त्यांची उंची आहे ती. तर आपल्याला साईड पार्टपेक्षा कटोरी जी आहे तर ती अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची असते. तर मी इथं बघा खालच्या साईडला तुम्हाला दिसत असेल तिथं मी वाढवून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने वाढवून घ्यायचं. पहिली लाईन होती तिला मी क्रॉस मारलेला आहे, कारण कटिंग करताना आपल्याला लक्षात राहील त्यासाठी. आता इथे बघा आपण आडवी कटोरी 8 इंच घेतली, उभी कटोरी 9 इंच घेतलेली आहे. तर हे 38 साईजचं ब्लाऊज होतं, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि 36 साईजसाठी सुद्धा यूज करू शकता. तर या पद्धतीने बघा आता कटिंग पाहून घेऊया आपण. तर पहिला जो आकार दिलेला होता आपण तो सर्वात पहिले कट केला मी, त्याच्यानंतर कटोरीचा जो शेप होता तो इथं कट करून घेतलेला आहे. आता इथे बघा कटोरी या पद्धतीने दोघं टोक जे आहे तिचे तर या पद्धतीने एकमेकांवरती व्यवस्थित ठेवायचे. एक्स्ट्राचा कापड दिसतो बघा तुम्हाला, कापड म्हणजे कागद दिसतोय तिथं, तर तो कट करून घ्यायचा. एक्स्ट्राचा पार्ट असतो तो, म्हणजे कटोरी आपली परफेक्ट येईल. आता क्रॉसपट्टी कशी वाढवायची बघा. तर 3.5 इंच एका साईडला घेतलं मी आणि छातीची घडी आपण 11 इंच घेतली होती. तर क्रॉसपट्टी काढताना अर्धा इंच जास्त घ्यायचे, म्हणजे जोडताना कमी पडू नये यासाठी. आता क्रॉसपट्टीसुद्धा बघा 11.5 घेतली. आता एका साईडला 3.5 इंच आणि दुसऱ्या साईडला 3 इंच घ्यायचं आहे. तर खूप सोपी पद्धत आहे क्रॉसपट्टी काढायची. तर सर्व साईडची क्रॉसपट्टी तुम्ही याच पद्धतीने काढायची आहे, म्हणजे पेपर पॅटर्न तयार करताना किंवा तुम्ही डायरेक्ट कापडावरती काढणार तरी चालेल. आता इथं बाहीची कटिंग करायला बघा मी दुसरा पेपर घेतलेला आहे. तर या पद्धतीने आपण फोल्ड करायचा आहे तो पेपर
म्हणजे त्याची बंद बाजू या साईडला होईल, बाही कटिंग करायला सोपं जाईल. तर पफ बाही आहे. तर या पद्धतीने बघा, आता छातीची घडी आपण 11 इंच घेतली होती, तर बाहीची घडी इथं बघा 10 इंच घेते मी. 1 इंच होतं ते मायनस करायचं आहे आपल्याला छातीच्या घडीमधून बाहीची घडी कटिंग करताना. आता बाही लांबी जेवढी असेल तेवढी टाकायची आहे तुमची. तर इथं बघा मी 11 इंच बाहीची लांबी घेतली. तर बघा या पद्धतीने एक्स्ट्राचं इथं मी पेपरसुद्धा घेतलेला आहे. आता वरच्या साईडने सुद्धा 10 इंच घडी टाकून घ्यायची आपल्याला आणि सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे. या पद्धतीने बघा. आता खाली सुद्धा या साईडला सुद्धा आपण जॉईन करून घेऊया, कारण तो पेपर जो आहे तो एक्स्ट्राचा आहे. तर बघा इथं दोघं लाईन आपण जोडून घेतले. आता त्याच्यानंतर बघा आपल्याला पहिले सिंपल अशी बाही जशी आपण काढतो तशी काढायची आहे. तर वरून बघा मी बाहीचा आकार देण्यासाठी, म्हणजे मुंड्याचा आकार देण्यासाठी कॅप हाईट आहे जी आहे बाहीची, तर ती 3.5 इंच घेतलेली आहे, कारण 11 इंचची इथं ही बाही आहे. आता आतल्या साईडला बघा, जिथं 3.5 मोजलं तिथून आतल्या साईडला 2 इंच घ्यायचं. तर ते सर्व साईजसाठी आहे. आता 2 इंच घेतलं आणि या पद्धतीने बंद बाजूपर्यंत आपल्याला तिरकस अशी लाईन आखायची आहे. आता 3 पॉईंट घ्यायचे आपल्याला 2-2 इंचाचे. तर लहान साईज असेल तर 1.5 इंच घ्यायचं. आता पहिला पॉईंट आहे त्याला खाली अर्धा इंच घ्यायचं आणि दुसरा जो आहे, म्हणजे दुसरा आणि तिसरा जो आहे ते पुढचे 2 आहेत त्यांना वरच्या साईडने अर्धा इंच घ्यायचं आहे. आता सिंपल असा आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. तर बाही कटिंग करताना बघा, काखेमध्ये फुगा जर येत असेल तर तुम्ही या पद्धतीने सिंपल अशी बाही काढू शकता. तर बघू शकता या पद्धतीने सिंपल अशी बाही मी काढलेली इथं. आता इथं बघा आपल्याला पफ बाही काढायची आहे. तर एक्स्ट्राचं कापड इथं बघा पाहिजे आपल्याजवळ. तर जेवढं इथं पेपर होता, म्हणजे 3 इंच एवढं पफ मी इथं घेणार आहे. तर त्यांना छोटा पफ पाहिजे होता, त्यासाठी मी इथं 3 इंच घेतलं आहे. तर तुम्ही इथं 3.5, 3 म्हणजे 4, 4.5, 5पर्यंत तुम्ही इथं वाढवू शकता. आता इथं बघा घडी जेवढी घेतली होती त्याचं मी इथं जी लाईन आखली होती त्याचं मी सेंटर पॉईंट काढला आणि बॉक्स तयार केला होता. तर तिथून बघा तिरकस असं पॉईंट घेतला 1.5 इंच. आता आपल्याला आकार द्यायचा आहे बाहीचा. तर बघा जसं तुम्हाला व्यवस्थित देता येत असेल शेप बाहीचा. तर बघा इथं मी 1.5 इंचचा पॉईंट घेतला होता, तिथं घेतला. सेंटर आला होता तिथं घेतला. आता तिथं आपण बघा 2 इंच घेतलेलं होतं, तर तिथपर्यंत हा आपल्याला आकार द्यायचा आहे. तर बघू शकता या पद्धतीने सिंपल असा मी आकार दिला. आता वरती बघा लाईन आखलेली आहे, तिथपर्यंत आपल्याला हा या पद्धतीने जेव्हा आपण दोघं बाया शिवून होतात तेव्हा तिथे पुढचा मुंड्याला शेप द्यायचा असतो. तर तो आपण स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कसं तिथं हे करायचं ते. तर त्याआधी बघा जो मेन आपण इथं आकार दिलेला आहे बघा, मी दाखवते तो. तर तो इथं काढायचा आहे. आता खालच्या साईडला दंडघेर घ्यायचा आहे 5.5 इंच आणि 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. आता बघा खाली दोघं पॉईंट आहेत, या पद्धतीने आपण लाईन आखून घेऊया. तर एका त्याची कमेंट आलेली होती की पफ बाही आहे त्याची पेपर कटिंग दाखवा असं. तर मी त्यांच्यासाठी हाचा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर इथं बघा आपण बाही लांबी 11 इंच घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी इथं बाही घेऊ शकता. खालच्या साईडला दंडघेर घेतलेला आहे. आता वरती पफसाठी बघा इथं मी 3 इंच घेतलं होतं. तर तुम्ही इथं पफ जर तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही 3, 3.5, 4, 5 जसं वाटत असेल तर तसं तुम्ही घेऊ शकता. आता वरचा जो आकार आहे तो इथे सर्वात पहिले कट करायचा बाही कटिंग करताना आणि फिटिंगच्या साईडने सुद्धा आपल्याला ती पट्टी आहे ती कट करून घ्यायची आहे. आता बघा या पद्धतीने आपली बाही ओपन केली तर या पद्धतीने दिसेल. त्याच्यानंतर बघा जी लाईन आखलेली दिसते तुम्हाला बघा, तिथपर्यंत सेंटर पॉईंट काढायचा आहे आपल्याला, म्हणजे आपल्या लक्षात राहील तिथून आपल्याला पफ घ्यायचा आहे त्यासाठी. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा कळवा. धन्यवाद.